तो बसले मागे बसले. इकडे बोलवा आधी. दोघांनी इकडे या. ठीक आहे फक्त हा बोल ना. हां हां तो एक दोघांनी चेअर घेऊन बसा इकडे. दोघांनी इकडे चेअर घेऊन बसा. वर असणार वर. लवकरात लवकर रिंजाज यांनी क्षेत्ररक्षण सजवावे. दोन्ही संघांना हे सांगण्यात येत आहे की अंपायर्सचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. कुठलाही वाद विवाद त्याच्यावर होणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. पाहू पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे काही क्षणात. पहिल्या सामन्यात श्री गणेशा कोण करतोय आपल्या टीमसाठी, निंजाज की ग्लॅडिएटर्स. पाहू दोन्ही ओपनिंगचे फलंदाज बाबू शेलार आणि आशय. बाबू शेलार स्ट्राईकवर, आशय नॉन स्ट्राईकवर. हितेंद्र उर्फ बाबू शेलार नॉन स्ट्राईकवर आशय. निंजाज या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक, तसेच हे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल हे संघांनी नोंद घ्यावी. आणि दुसरा पॉवर प्लेसाठी बॅटिंग पॉवर प्ले असेल तो बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर क्रमांक 2 ते ओव्हर क्रमांक 5 याच्यामध्ये बॅटिंग टीमला घ्यावा लागेल. बॉलिंग पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्ले व्यतिरिक्त उरलेल्या सर्व ओव्हरसाठी 4 खेळाडू आतमध्ये आणि 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर अशी आखणी आपण राज प्रीमियर लीग मध्ये केलेली आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. विकेटच्या मागे जे खेळाडू उभे आहेत मला वाटतं ते आपल्याच गल्लीतले आहेत की दुसऱ्या गल्लीतले माहित नाही. कृपया करून आपण समोर बसा किंवा जाळीच्या मागे बसा. बॅनरच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण मागे सामन्याचा आनंद घेऊ शकता ट्रॅकच्या मागे बसून, किंवा आपण समोरच्या दिशेला जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या मागे बसू शकता. सामन्याला सुरू पहिला चेंडू घेऊन श्रीपाद. एक मिनिट प्लीज. निंजाज तुमचा जो एक्स्ट्रा प्लेअर आहे त्याला बाहेर काढा, नाही तर स्टेजवर या. मागे विकेटच्या मागे कोणीही बसू नये. लवकर धावत मॅच स्टार्ट करायची आहे. धावत चला. पहिला चेंडू सामना करतील हितेंद्र शेलार. आखूड टप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवर गडीबाद. खूप मोठा मासा गळाला लागलेला आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप अशी डिलिव्हरी केली होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न बाबू यांचा, परंतु बॅटची कडा घेऊन झेल यष्टी रक्षकाच्या हातात. सेफ हँड प्रथमेश किर्दत यांचे खूप सेफ हँड हातात. काही चूक केली नाही. पहिल्याच चेंडूवर पहिला खेळाडू गारद. गेल्या वर्षी आपण जी आपली RPL 1 ही टुर्नामेंट झाली होती ही एका वेगळ्या विकेटवर झाली होती आणि हा वेगळा विकेट आहे. जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत जे वर्षोनवर्ष क्रिकेट खेळत आहेत त्यांना चांगलंच माहिती आहे की
दोन्ही टीम या विकेटवर कशा खेळल्या पाहिजे. माझी विनंती आहे ग्लॅडिएटर संघाला की तुम्ही लेग साइडवर मागे ट्रॅकच्या मागे उभे राहा. तुमचेच रन अडतील. आता वन डाऊनला आलेले आहेत जतीन देवारे, एक चांगले असे अष्टपैलू खेळाडू. दुसरा चेंडू घेऊन श्रीपाद, चांगला असा कव्हर्सच्या दिशेने हलक्या हाताने टोललेला चेंडू. आदित्य त्याला फील्ड करतायत कव्हर्स. एक धाव पूर्ण. चांगली अशी सुरुवात मी म्हणेन राज निंजा या संघासाठी. पहिल्याच चेंडूवर त्यांना मोठा असा खेळाडू त्यांच्या गळ्याला लागलेला आहे. आता एक मोठा खेळाडू गेल्यानंतर पाहू किती दबावात राज ग्लॅडिएटर्स हे संघ येईल. त्यांच्याकडे सुद्धा एक चांगला अष्टपैलू आयकॉन खेळाडू जो आहे त्यांचा जय देसाई, तो अजून बॅटिंगला यायचा आहे. एक चांगली रणनीती त्याने आखलेली आहे की नवीन चेंडू आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेलेली आहे, तर आपण थोडं सांभून खेळावं म्हणून जतीन देवारे हे वन डाऊन आलेले आहेत. स्ट्राईकवर आहेत आशय. तिसरा चेंडू घेऊन श्रीपाद. क्षेत्ररक्षण सजवताना श्रीपाद. तिसरा चेंडू सामना करतील आशय. गुडलेनचा चेंडू मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू. चांगलं असं षटक टाकताना दिसत आहेत श्रीपाद. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करता, परंतु कधी कधी तो प्रयत्न फसतो मारण्याच्या नादात. पाचवा चेंडू घेऊन चांगला असा गुडलेनचा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न आशा यांचा, परंतु त्याला काही तो जमलेला नाही. बॉल आणि बॅटचा पुन्हा काहीच संबंध झालेला नाही. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला होता, परंतु त्याच्या हातातून पण सुटला. हा झेल होता की निर्धाव चेंडू होता हे आपल्याला कळेलच. पाचवा चेंडू घेऊन श्रीपाद. सामना करतील आशय. चांगला असा पुन्हा शॉर्ट पीस, बॅट पीस चेंडू बॅटच्या खाली होता, पट्ट्यात मिळाला होता, परंतु परत एकदा चांगला ऑफ कटर टाकण्यात श्रीपाद यांना यश. आणि आशयकडनं काही त्याचा बॉलचा आणि बॅटचा संपर्क त्याला करता आलेला नाही. परत निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत 2च धावा निघाल्या आहेत. 1च धाव, माफ करा. पुन्हा असा लेग, फाईन लेगच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा षटक. चांगली अशी सुरुवात निंजा या संघाची. 1 धाव 1 गडी बाद. एक सरप्राईज पॅकेज मध्ये मिळतात. आणि पाहू राज निंजा या संघासाठी प्रथमेश किर्दत काय करतील. स्वतः संघमालक दुसऱ्या षटकासाठी तयार. स्वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रथमेश किर्दत. सामना करतील जतीन देवारे. चांगला आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1 धावानंतर धावसंख्या वाढते आहे राज ग्लॅडिएटर या संघाची. 2 धावा 1 गडी बाद. खूप अशी चांगली सुरुवात राज निंजा या संघाने केलेली आहे बॉलिंगच्या मार्फत, फिल्डिंगच्या मार्फत सुद्धा, परंतु राज ग्लॅडिएटरला अजून काही त्यांचा सूर गवसलेला नाही. चांगले असे खेळाडू आहेत राज ग्लॅडिएटर्स मध्ये. 6 ओव्हरची मॅच. चांगली रणनीती त्यांना आखावी लागेल. पहिल्या बॉलिंग पॉवर प्ले मध्ये त्यांना 1च धाव देता आली.
आदित्य भोसले संघाचे आयकॉन प्लेयर आणि कर्णधार फिल्डिंग सजवताना कंपल्सरी 5 प्लेयर बाहेर. दुसरा चेंडू घेऊन प्रथमेश. स्लोवर वनाचा चेंडू लेग साइड एजने टोलला. एक धाव घेऊन पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण. चांगली अशी बांधणी केलेली आहे ऑक्शन मध्ये सुद्धा. प्रथमेश किर्दत यांनी त्यांना हवे असे खेळाडू तिन्ही क्षेत्रातले फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्यातले निवडले. त्याच्यात ते यशस्वी झाले आणि त्याचं प्रमाण आपल्याला आता इथे दिसतंय. चांगली अशी खेळी राज निंजा या संघाने आतापर्यंत केलेली आहे. 2 चेंडू 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे ग्लॅडिएटर या संघाला. तिसरा चेंडू घेऊन प्रथमेश. चांगला पुन्हा असा बॅट पिच चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलवला. शॉर्ट कव्हरवर एक खेळाडूने बॉल झेल करून 1 धाव पूर्ण घेण्यात यश. मी माझे सहसमालोचक नितीन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी 3 चेंडू झालेत राईट. 3 बॉल्स. ओके. 4th बॉल टू आशय. चांगला असा मिड विकेटच्या दिशेने टोलला चेंडू. पाहू काय होत आहे. ध्रुवील तिकडे फिल्डिंग करतायत. 1 धाव घेऊन पूर्ण. दुसरी धाव घेऊन सुद्धा पूर्ण. तिसरा धाव थ्रो मध्ये तिसरी धाव घेण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षण तिकडे थोडस खराब झालेलं आहे. आतापर्यंत 9 चेंडूंचा जो खेळ झाला होता त्याच्यामध्ये राज निंजा या संघाने 100% अशी कामगिरी दाखवली. वर्चस्व त्यांनी दाखवलं. परंतु या एका चेंडूमुळे पाहू आता या सामन्याला कलाटणी येते का. राज ग्लॅडिएटर्स या संघाला 3 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. पाहू याच्या पुढे त्यांचा आत्मविश्वास वाढतोय का. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन प्रथमेश. सामना करतील जतीन. मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि शॉर्ट फाईन लेगला. रितेश काजारे एक चांगले असे क्षेत्ररक्षक त्यांनी उभे केलेले आहेत आणि त्याने तो चेंडू पकडलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे. छान चांगलं असं आपल्याला जे यूट्यूब लाईव्ह जे दिसतंय हे फोर्स 1 लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चांगलं असं यांचं कॅमेरा टीम कॅमेरा क्वालिटी आपण पाहत आहात यूट्यूब लाईव्ह या माध्यमाने. क्षेत्ररक्षण मध्ये थोडा फेरबदल. आदित्य क्षेत्ररक्षण सजवताना. सामना करतील आशय. शेवटचा चेंडू घेऊन प्रथमेश. कटर असा चेंडू परंतु अवांतर धाव. जसं मी म्हटलं ते 3 धावा आणि ते क्षेत्ररक्षण ही या मॅचची कलाटणी किंवा ग्लॅडिएटर संघाला आत्मविश्वास परत संपादन करण्यासाठी उपयोगाची ठरते आहे का ते आपल्याला कळेल. शेवटचा चेंडू घेऊन प्रथमेश. सामना करतील आशय. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा आशय यांच्याकडनं तो प्रयत्न करण्यात आला परंतु तो फसला आणि याच्यामुळे पुन्हा एक निर्धाव चेंडू आलेला आहे. 2 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 9 धावा आणि 1 गडी बाद. सरासरी एक 4.5च्या रन रेटनी चाललेले आहेत. एक पहिली जी ओव्हर गेली होती राज निंजा या संघाची ज्याला आपण महत्वाची ओव्हर मानतो पॉवर प्लेची ओव्हर असते. श्रीपाद यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गाळा लावला. तो म्हणजे हितेंद्र शेलार. या टीमचा सर्वात महागडा खेळाडू आहे तो ग्लॅडिएटर संघाचा. त्याला त्याने त्याच्या जाळ्यात अडकवलं आणि पहिल्या चेंडूवर गारद केलं आणि तिकडेच मी म्हणेन की ग्लॅडिएटर्स या संघाला मोठा झटका देण्यात निंजा या संघाला यश आलं आणि त्यानंतर पुढचे 5 चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला यश आलं. म्हणून एका षटकात पहिल्याच
ठीक आहे, तिसरं षटक घेऊन येत आहेत ध्रुवील राठोड, डावखुरा असे गोलंदाज. त्याचा सामना करतील जतीन. हे सुद्धा एक चांगले अष्टपैलू खेळाडू. पाहू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. आतापर्यंत तरी निंजाज या संघाचा वर्चस्व या सामन्यात राहिलेला आहे. चांगला असा चेंडू आणि लेग सेटर्स टोलवलेला आहे. पाहू काय होत आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण. तेजस घाग सर्वात महागडे या RPL 2 ऑप्शनचे खेळाडू, ज्यांना 70,000 निंजा या संघाने घेतलेला आहे. अजून त्यांचा करिश्मा आपण पाहणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा ते बॅटिंगला येतील. तसंच आपण त्यांना एक त्यांची लहानशी झलक फिल्डिंग करताना पाहिली. सर्वात महागडे खेळाडू आपल्या या RPL सीझन 2 टुर्नामेंटचे. दुसरा चेंडू घेऊन ध्रुवील. सामना करतील जतीन. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल बॅटच्या खालची कडा घेऊन इनसाइड एज लागून कीपरच्या दिशेने. निर्धावाचा चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ध्रुवील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने मारला आणि पवार या चौकार. पहिला असा चौकार. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. उदय लब्धे आपल्याकडे जॉईंट झालेले समालोचन कक्षांमध्ये. तिसरं षटक. उत्कृष्ट असा टोला चेंडू आणि हा सुंदर असा झेल.
सुंदर अशी गोलंदाजी. इकडे सगळेच बॉल मारण्याचा प्रयत्न करू नये. एक एक धावा काढल्या तरी पण आपण एक चांगल्या धावफलकाकडे पोहोचू शकतो. अवांतर असा चेंडू, वाईड रन. डिक्लेअर झोन मध्ये षटकार. अठ्ठावीस 28. दोन बॉल बाकी आहेत परी. येस, यावर्षी 2 बॉल बाकी आहेत आणि स्ट्राईक वरती राईट हँड बॅट्समन पाहतोय आपण. मांजरेकर. नक्कीच चौथं षटक सुरू आहे आणि सलग आपण पाहिलं तर एक चांगला फटका त्यानंतर एक वाईड आणि आता मात्र एक पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच ही शेवटची 2 षटकं जी आहेत ती जास्तीत जास्त धाव करण्यासाठी असतील. तर बघूया ही जी पेअर आहे अक्षय आणि अप्रती. एक षटका ठोकला होता आपण, जी पहिली मैदानाची रेंज मिड विकेटची जी लेफ्टीसाठी असेल त्यात एक षटकार पाहिला. आता मात्र शेवटचे 7 बॉल बाकी असतील.
फुल टॉस आणि ते झेल होऊ शकतो. बघूया काय होत आहे, परंतु ट्राय नाही केली. खेळाडूंना कोणत्या प्रकारे दुखापत न होता आणि कोणताही वादविवाद नव्हता ही स्पर्धा पार पडो अशी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आपण सुरुवात करतो या स्पर्धेला. राज प्रीमियर लीग 2025 आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी उदय लब्दे आणि माझ्या सोबत असलेले सर्व सहकारी जे स्कोअर बोर्ड पाहत आहेत आणि राज प्रीमियर लीग साठी ज्यांनी ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो. नक्कीच आपण पाहतो ही पहिली मॅच म्हणजे शुभारंभाची मॅच आणि पहिला सामना ज्या खेळाडूंनी या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहिली असेल त्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळते. वर्षभरानंतरही राज मित्रमंडळातील सर्व खेळाडू त्याचबरोबर प्रशांत 11 मधील सर्व खेळाडूंसाठी ही पर्वणी म्हणावी लागेल. एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय राजे शिवाजी क्रीडांगण सेक्टर क्रमांक 1 या मैदानावरती राज प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप मुलाचं सहकार्य केलं असेल सन्माननीय निखिलजी घोडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व शिलेदार शार्कोपच्या राजाचे यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक दिग्गज खेळाडू इथे उपस्थित असतील आज दिवसभरात पाहायला मिळतील आणि मी आपल्याला सांगेनच की राज मित्रमंडळ हे जे काही नाव आहे क्रिकेटसाठी त्यांनी काय केलंय फार कमी लोकांना माहिती असेल त्यांच्याबद्दल मी सांगणारच आहे दिवसभरामध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोय 5वं आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रशांत. एक प्रथमेश माफ करा प्रथमेश नक्कीच एक दिग्गज खेळाडू आहे. क्रिकेट आणि क्रिकेटची आवड आपल्याला जास्त काय क्रिकेट मैदानापासून लांब ठेवू शकत नाही आणि आपण जर क्रिकेट खेळलो शाळेत असेल किंवा सुट्टीच्या दिवसा असेल किंवा त्यानंतर थोडंफार प्रमाणात स्पर्धात्मक असेल त्याचा वापर आपण पाहतो. आणि हा वाईड पहिला बॉल टॉपेज घेऊन गेला होता. आता मात्र ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर एक एक्स्ट्रा धाव देऊन जातोय. याच दरम्यान एक धाव एक्स्ट्रा आणि धावसंख्येत भर धावसंख्या होते ती म्हणजे 33 3 गडी बाद 33. 5वं षटक सुरू आहे. थोडीशी संथ चाललेली धावसंख्या म्हणावी लागेल आणि एक शॉर्ट लेगच्या दिशेने फटका खेळतोय. परंतु आपण जर मैदानाची रचना पाहिली तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की बरेचसे अडथळे आहेत. 3 बाउंड्री लाईन्स आपण पाहू शकता. त्यामुळे जिथे डीप लेग थर्डमॅन अशी जी काही किंवा गल्ली स्लीप या दिशेने आपल्याला एकच धाव मिळू शकेल. जर धावसंख्या जास्तीत जास्त करायची आहे तर मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण की शेवटचे काही बॉल बाकी आहेत या षटकातील 4. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि फसतोय. याच दरम्यान इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या षटकात डॉट येणं म्हणजेच धावसंख्येत रोख लावणं. आता मात्र बॅटची टॉप एज घेऊन बॉल गल्लीच्या दिशेने लेग साइडच्या आणि धाव मिळतील 1. परंतु एक धावेने काही इथे साध्य होणार नाहीये. जर बघितलं तर हे मैदान 4थ्या 5व्या षटकासाठी म्हणा किंवा 3ऱ्या षटकासाठी म्हणा खूप जास्त धावा देऊन जाऊ शकतं. आता पॉइंटच्या दिशेने खेळाडू येतोय क्षेत्ररक्षण येतोय क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एक हलक्या त्याने खेळला होता. आता मात्र
येस, शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील अक्षयसाठी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या दिशेने बॅटची बॉटम एज घेऊन जाणारा बॉल. एकच धाव मिळते आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5 षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 37. पाच षटकांत धावसंख्या ती म्हणजे 37. 30 बॉल 37 धावा आणि शेवटचं षटक आहे. आदित्य घेऊन येतोय. सुरुवात मात्र वाईट नाही होते. धावसंख्या 38. थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल कारण की लेफ्ट हँड बॅट्समन आहे ज्याने चांगली सुरुवात केली, एक षटकार ठोकलाय आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल आहेत. त्यामुळे या 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न असेलच. याचबरोबर धावसंख्या देखील 38 वर पोहोचते. मोठा फटका, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण फसतोय, थोडीशी गती कमी करतोय आदित्य आणि अक्षयचा आशयचा जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच टाइम करावा लागेल बॉलला. जर टाइम केला तरच बॉल सीमारेषेवर जाऊ शकतो, कारण की हा बॉल जो आहे तो आता मात्र षटकाराच्या योग्यतेचा झालेला आहे. आणि बिग हिट, परंतु ते झेल होईल का? आणि झेल सुटतोय. आणि झेल ड्रॉप होतोय आणि या बरोबर धावा मिळतील त्या म्हणजे 2. या 2 धावांनी जी धावसंख्या आपण पाहतोय सलग हालती राहते 40. नक्कीच थोडीशी कमी म्हणावी लागेल, परंतु प्रयत्न करावे लागतील तसेच धाव संख्या करण्याचे. खर तर एक बॅटला बॉल लागत नव्हता म्हणून स्वतःचा विकेट टाकतोय खेळाडू, कारण की शेवटचे 2 ते 3 बॉल बाकी असतील षटकातील. 3 बॉल बाकी आहेत आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ज्यांनी जे फटके खेळले ते सीमेचे पार जाऊ शकले नाहीत, त्यामुळे धावा काही येत नाहीयेत. पर्यायी चांगलं सुरू असलेलं षटक म्हणावं लागेल, पण बघूया आता कोण येत आहे फलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी तो म्हणजे हरीश पवार. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल की प्लीज आपण आपले दोन्ही 12 खेळाडू जे आहेत त्यांनी पाठवायचे तिकडे, कारण की जर स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेसाठी पहिलंच जे मालिकावीर पारितोषिक आहे तेच LED स्क्रीन आहे, म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेत चुरस पाहायला मिळणार आहे की ही जी टीव्ही आहे ती कोण पडकावत आहे. त्यामुळे विनंती आहे 12व्या खेळाडूला की आपण प्लीज इथे यायचंय. फुल टॉस आणि इथे झेल, बघूया होतोय का, आणि सुटतोय पुन्हा एकदा. धावशीत घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये आणि अजून एक जीवदान म्हणावं लागेल. दीपेश साठी मगाशी देखील एक झेल उडाला होता, तो देखील पकडता नाही आला. पर्यायी सलग 2दा 2 झेल सुटतायत. अजून एक, बघूया आता काय होत आहे.
आणि
अनेक संघांना पराभूत करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती, कारण की एक संघ बांधणीतला संघ होता, गल्लीत खेळणारे खेळाडू होते आणि चांगलं कॉम्बिनेशन होतं. बाचकरसारखा लेफ्ट हँड बॅट्समन होता, लेफ्ट हँड बॉलर होता, जो एक चांगला त्यावेळी एक मूर्ती जरी लहान असली तरी अप्रतिम टर्न करण्याचा आणि चांगला टप्पा असलेला गोलंदाज होता. आजही आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर जे नवीन खेळाडू आहेत, जर आपण पाहिलं आदित्य असेल, जतीन असेल, लिब्धे असेल, त्यानंतर अनेक खेळाडू आहेत या गल्लीमध्ये जे आपल्याला खेळताना पाहायला, वड्या असेल, अक्षय, असे अनेक खेळाडू आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच आणखीन आपण जर पाहिलं या स्पर्धेसाठी एक प्लेअर जो आहे तो 40 वर्ष अबव 40चा असला पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे जो एक्सपिरियन्स आपल्याला शेअर केला जाईल क्रिकेटचा त्याचा आपण वापर करा. आणि मी पाहतोय या संघामध्ये, फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये भरत अनेक वर्ष एकत्र खेळलो, मिलन नक्कीच एक सूचना आहे सर्वांसाठी. एकविरा शाळेच्या गेटच्या जवळ आणि आजूबाजूला टर्निंग्सवरती बऱ्याचशा बाईक्स लागलेल्या आहेत, त्या नीट लागल्या नाही आहेत आणि वाहनांना अडथळा निर्माण होतो. तरी विनंती आहे की प्लीज आपण सर्वांनी त्या बाईक जरा बाजूला करा, जेणेकरून टर्नसाठी काही त्रास होणार नाही. चला, जय अप्रतिम असा हा एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणू शकतो आपण राज या संघाकडून. कारण की जर येत्या काळात पाहिलं तर आपण पाहू शकता की संतुलित गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी, मागच्या मॅचमध्ये देखील, मागच्या दिवसात देखील त्याने चांगली अशी फलंदाजी केली. जी स्पर्धा होती त्या दरम्यान राज रेड ईगल्स आणि राज किंगमेकर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी लवकरात लवकर मंचावर यावे. एक चांगला डॉट बॉल पाहिला राज जय याच्या माध्यमातून आणि स्ट्राईकवरती आदित्य. प्रथमेशचा अनुभव आणि आदित्यची हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल का या सामन्यात बघूया. कारण की एक शांत तर एक आक्रमक असा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवरती. एक अप्रतिम यॉर्कर बॉल पुन्हा एकदा जय याच्या माध्यमातून, ज्यासाठी ओळखला जातो जय. एक सटीक यॉर्कर लेनची गोलंदाजी आणि त्याच टप्प्यावरती तो कट देखील करू शकतो. परंतु आता मात्र षटक चालू आहे ते पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्ले मध्ये बघूया की जास्तीत जास्त धावा करतायत. टॉस होतोय, आपण इथे पाहतोय किंग मेकर्स आणि रेड ईगल्स या दोन संघामध्ये रनआउटची संधी होती का, तर होती, परंतु खेळाडू सुखरूप पोहोचतोय. टॉस पाहायला मिळतो आपल्याला रेड ईगल्स आणि किंग मेकर्स या दोन संघामध्ये. आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय शशांकजी चौकीदार सर, त्याचबरोबर यांना विनंती करतो की प्लीज आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. नाणेफेक होते इथे आपण पाहतोय. दिवसभरात दुसरा सामना इथे रंगेल तो म्हणजे रेड ईगल्स आणि किंग मेकर्स या दोन संघामध्ये. आणि पहिला लेग साईडच्या दिशेने फटका, किती धावा होत आहेत बघूया. येस, रेड ईगल्स हा संघ टॉस जिंकतोय. नक्कीच काही क्षणात आपल्याला समजेल त्यांचा निर्णय काय, थोडीशी टीम मिटिंग होईल. किती धावा होत आहेत परी चौका का, येस, थँक्यू. नक्कीच एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व ज्यांनी बरीच वर्ष आमच्या हृदयावरती आपल्या आवाजाने अधिराज्य केलं असं शशांकजी चौकीदार नक्कीच या सर्व तरुणांच्या पाठीशी देखील उभे आहेत. आणि या स्पर्धेत ज्यांनी स्वतः संघ देखील उतरवलाय राजवीर आणि नवीन पदार्पण पाहतोय क्रिकेट क्षेत्रात एक ओनरच्या स्वरूपात चौकीदार काका यांचं. आणि अप्रतिम बॉल. नक्कीच काका, या स्पर्धेसाठी तयारी पाहत होतो आपण गेले महिनाभर, त्याबद्दल आपण नक्कीच उत्सुक असाल की ही स्पर्धा चालू झालेली आहे. आता कशा प्रकारचं तुमचं मनात काय चाललंय की कशी स्पर्धा यापुढे खेळली जाईल? धन्यवाद उदय. मला वाटतं या मैदानावरती राजे शिवाजी मैदान, छत्रपती शिवाजी मैदान हे मैदान जे आहे हे मैदान क्रिकेटचं माहेरघर म्हटलं जातं, क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. की यामध्ये एप्रिल महिना सुरू झाला
की प्रत्येक रविवारी प्रत्येक गल्लीतल्या टुर्नामेंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मी बघतोय की मागच्या एप्रिलच्या प्रत्येक रविवारी शनिवार रविवारी इथे मॅचेस चालू आहेत. आणि आता राजमित्र मंडळाची ही प्रीमियर लीग चालू आहे. गेल्या वर्षीपासून ही प्रीमियर लीग चालू झाली आणि माझा याच्यामधला जो सहभाग आहे तो या सर्व नवोदित खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा क्रिकेटचा, या उद्देशातूनच मी एक टीम तयार केलेली आहे राजवीर या नावाने. आणि या माध्यमातून खेळाडूंना उत्तेजन मिळावं हा एक उद्देश ठेवलेला आहे. आणि त्यानुसार मला वाटतं मी असेल, कल्पेश असेल किंवा प्रसाद खानविलकर असेल, निवेदित असेल किंवा प्रथमेश असेल, या जे काय आम्ही 5 संघ मालक आहोत त्याच्यातून आम्ही फक्त एकच उद्देश ठेवलेला आहे की यातनं नवीन नवीन खेळाडू निर्माण व्हावेत आणि चारकोपमधून एखादे चांगले खेळाडू आपल्या क्रिकेटच्या स्तरावरती मिळावेत, हा उद्देश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. नक्कीच सकाळी याच दरम्यान आपण पाहिलं तरी षटक समाप्त होत आहे आणि षटकाबरोबर 5 धावा होत आहेत. जशी सुरुवात झाली होती पहिल्या इनिंग त्याच प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. नक्कीच सगळं एक चांगला प्लॅटफॉर्म पाहतोय आपण या माध्यमातून. जर आपण म्हटलात की हे मैदान, या मैदानाने काय दिलं तर बरेचसे खेळाडू दिले, रायझिंगसारखा संघ दिला, त्याच्यानंतर IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा साईडा म्हणून त्याच्यासाठी यूज होणारा असा आपल्याला एक गोलंदाज या सुविच्या स्वरूपात अनेक दिग्गज खेळाडू या मैदानात आपल्याला दिलेले आहेत. नक्कीच त्याच्यावर चर्चा आपली होणार आहे. 2 दिवसात दुसरी षटक सुरू होत आहे. प्रथमेशचा एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु पॉईंटच्या दिशेने एकच धाव मिळेल. नक्कीच सका आपण जर पाहिलं तर पहिल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी गल्ली गल्ली टुर्नामेंट्स व्हायच्या, सोसायटी टुर्नामेंट्स व्हायच्या, त्याच्यामुळे बरेचसे संघ असायचे. परंतु आता जी नवीन संकल्पना आली IPLच्या धर्तीवरती ऑक्शन केलं जातं, खेळाडू डिवाइड केले जातात आणि एक चांगला संघ बनवला जातो. त्याच्यामुळे जे जुने जाणते खेळाडू आहेत ते जवळ येतात. आणखीन त्याचा जो अनुभव असतो, अनेक चांगला फटका दरम्यान पाहतोय आपण किती धावा देऊन जाईल चौकार. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं की अशा स्पर्धा ज्या आहेत त्या चालू राहिल्या पाहिजेत निरंतर आणि जे जुने खेळाडू आहेत ते एकत्र आले पाहिजेत या स्पर्धांसाठी. निश्चित उदय, आता गल्लीमध्ये आता आम्ही बघितलं की ऑक्शनच्या वेळेला जवळजवळ 90 खेळाडूंनी फॉर्म्स भरलेले होते. म्हणजे 90 खेळाडू ऑक्शनसाठी होते. म्हणजे एका गल्लीमध्ये 90 खेळाडू निर्माण होत आहेत आणि त्याच्यासाठी हा प्रीमियर लीगचा जो प्लॅटफॉर्म आहे तो निश्चितपणे या खेळाडूंना कुठेतरी चांगलं एक उत्तेजन मिळेल, या खेळाडूंना एक क्रिकेटचा प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्या खेळाडूची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता या IPL जसं आपलं होतं आहे त्या माध्यमातून राज प्रीमियर लीग RPLच्या माध्यमातून हे खेळाडू निवडले जातील. याच दरम्यान एक चांगला पुन्हा बॉल बघतोय आपण आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. उदय, मला वाटतं ह्या क्रीजवरती 55 धावा चेस करणं अत्यंत कठीण आहे. 55 धावा करणं पण कठीण आहे. कारण पहिली ज्यांची बॅटिंग झाली तिथेच बघितलं की बाबा 40 पर्यंत पोचता पोचता त्यांच्या नाकी दम आलेले होते. तर सुरुवात थोडी संथ आहे, परंतु जसं जसा दिवस वर येईल, दिवसाचे मॅचेस होत जातील, थोडा एक्सपिरियन्स वाढत जाईल आणि स्पर्धा कोणत्या पद्धतीने खेळायला हवी हे एकमेकांकडे बघून समजेल. तसं तसं या मॅच मधली रंगत आणखीन वाढत जाईल. याच दरम्यान इथे आपण पाहिलं तर विकेट पडला. 1 षटक 4 बॉल नंतर धावसंख्या होते ती म्हणजे 10, 1 गडी बाद अशी आपण धावसंख्या पाहतोय. मला वाटतं पहिल्या वेळेला म्हणजे जेव्हा श्रीपादने गोलंदाजी केली होती त्यावेळेला आपण बघितलं की श्रीपादची गोलंदाजी इतकी टफ झालेली होती. विकेटच्या मागे जे बॅनर आहे त्याच्या बाजूला 2 खेळाडू बसलेत, कृपया करून आपण मागे जावं, विनंती आहे. धन्यवाद, थँक्यू. नक्कीच सगळं आपण वाईट बॉल पाहतोय, परंतु जर आपण पाहिलं तर राज मित्र मंडळ यांच्या वतीनं
गेल्या रविवारी देखील एक स्पर्धा झाली होती, ते संविधान चषक, त्यात देखील सहभाग नोंदवला गेला होता आणि अप्रतिम खेळ झाला होता. खरं तर अशा स्पर्धा कंटिन्यू चालत राहिल्या पाहिजेत आणि राज्याच्या माध्यमातून या एंट्रीज देखील केल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून कधी यश कधी अपयश येत राहील. नक्कीच कर्तव्याध्यक्ष असा मुंबई पोलीस यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. कारण की नेहमीच सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असतात, परंतु आपले सण आणि आपले उत्सव बाजूला ठेवून सर्वांसाठी कर्तव्यावरती असतात. असे मुंबई पोलीस यांचं देखील, यांच्या ज्या काही सूचना असतील आम्ही नक्कीच पार पाडू आणि त्यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत असतं आम्हाला. खूप खूप धन्यवाद. आज आपण सुरक्षित आहोत ते म्हणजे बॉल झाले ते म्हणजे 5. मुंबईत आपण राहतोय, महाराष्ट्रात राहतोय आणि अनेक घटना घडत असतात. या घटनांची धावसंख्या होते 13 आणि यातून सर्व नागरिकांना सुखरूप ठेवण्याचं किंवा त्यांना जे वादविवाद असतात ते दूर करण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो, तो म्हणजे मुंबई पोलीस, ज्यांचा जगभरात नावलौकिक आहे. तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आपल्या सेवेसाठी. याचबरोबर षटक समाप्त होत आहे आणि या 2 षटकानंतर धावसंख्या होते 14. नक्कीच धावसंख्या झाली ती म्हणजे 14. 2 ओव्हर 14. पुन्हा येतोय जय. येस, आता एक चांगला बॉल पाहतोय आपण जयच्या माध्यमातून. जय थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि याच दरम्यान एक धाव सुद्धा वाईड +1. धावसंख्या होते 16. एक बाद 16. सोळा 16 लॉस ऑफ 1 विकेट. राज निंजास या टीमसाठी आपण फलंदाजी करताना पाहतोय. एक गडी बाद झाले प्रथमेशच्या स्वरूपात. आदित्य एक आक्रमक फलंदाज आहे, बघूया किती वेळ आपली बॅट थांबवतोय आणि किती चांगले फटके खेळतोय. धावसंख्या 16 झाली. 16 एक गळाच्या मोबदल्यात 16. अजून देखील जतीन बॉलिंग मार्क यायचा बाकी आहे. जय जर पाहिलं आपण तर नक्की जयला जे पाचारण केलं गेलंय ते आदित्यसाठी आउट. बाद. स्टंपिंग. स्टंपिंगच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे आदित्य. इथे आपण पाहतोय की बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं पाय ऑन द लाईन असावा कदाचित किंवा थोडासा पुढे असेल, पण
अमन यांनी इथे बघूया आदित्य जागा कोण घेतोय. श्रीपाद सालेकर श्रीपाद सालेकर आणि एक गडी बाद झालाय. ध्रुवील वर थोडस लक्ष असेल कारण की ध्रुवील सारखा जर गडी बाद झाला तर थोडस प्रेशर पाहायला मिळेल आपल्याला बॅटिंग वरती निंजाच्या. कारण की ध्रुवील आणि आदित्य जे आहेत ते थोडे आता चांगल्या लई मध्ये आहेत आणि हलक्या हाताने खेळतोय पॉईंटच्या दिशेने. बघूया ते काय पॉइंट अतिशय जी फील्ड आहे पॉइंटची या पॉइंटवरती जर पाहिलं तर फार कमी लोक जे आहेत जी यशस्वी होतात. त्यामध्ये आपण जर नाव घेतलं तर जॉन्टी रोड्स असेल, युवराज सिंग असेल, सुरेश रैना असेल आणि अनेक मार्टिन असेल असे दिग्गज खेळाडू ज्यांनी या दिशेचं क्षेत्ररक्षण जे आहे ते पूर्णपणे आपल्या नावावरती आजवर केलंय. जर या पॉईंटचा विषय केला जर बघितलं तर त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि प्रयत्न तसाही झाला होता दीपेशच्या माध्यमातून परंतु बॉल हातात आला नाही. पण थोडासा बॅलन्स गेला आणि धावशीतचा प्रयत्न होऊ शकला नाही पूर्ण. याच दरम्यान ध्रुवील स्ट्राईकवरती एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, थोडासा आक्रमक आहे, मोठे फटके आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ध्रुवील थोडे क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतील. जय देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय परंतु एक चांगला प्लॅटफॉर्म त्याला मिळालेला नाहीये परंतु एक अष्टपैलूचा खेळाडू आहे जय. रॉंग वन टाकतोय हलक्या हाताने पण इथे जज करतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावा पोहोचतायत त्या म्हणजे 19. आता मात्र जी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की जो जयचा टप्पा आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने दाखवून दिला होता की यॉर्कर लाईनचा त्या टप्प्यावर तो काय करू शकतो तर तो लेफ्टला देखील थांबवू शकतो. आणि आता मात्र बॅटची टॉप एज घेऊन बॉल हाते पॉईंटच्या दिशेने 1 धावेसाठी एक धावा पॉसिबल आहेत आपला सामना टिकवून ठेवण्यासाठी. शेवटचा बॉल जयचा. नक्की जयला ज्यासाठी बोलवलं गेलं होतं ते होतं आदित्यसाठी आणि आदित्यचा गडी बाद करतोय आदित्य सारखा तो म्हणजे जय. पुढचा बॉल जयचा शेवटचा या षटकातील आणि लेग कट तेवढ्या स्पीड वरती आणि शॉर्ट लेंथला आपण पाहतोय. बॉल थोडासा आतमध्ये येतोय. प्लीज ध्रुवील स्पर्धा प्रीमियर लीग आहे. पंचांशी वाद घालायचा नाहीये आणि आपल्या वयाच्या दुप्पट त्यांनी सामने खेळल्या तिकडे लक्षात असू द्या. येस मॅच होणार आहे यानंतरची म्हणजे रेड इगल्स आणि किंग मेकर्स. तरी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या स्पर्धे दरम्यानच. आणि रेड इगल्सचा संघ टॉस जिंकतो आणि स्वीकारतो क्षेत्ररक्षण. एम आय राईट? रेड इगल्स लिबदे आपण रेड इगल्स नीरज लिबदे आवाज जात नाही. चला जास्त वेळ लावायचा नाहीये. फिल्डिंग येस रेड इगल्स असं तर पाहू शकता आपण इथे क्षेत्ररक्षण स्वीकारतोय टॉस जिंकल्यावरती. नक्कीच नीरज लिबदे एक यंगस्टर आहे, ऑलराऊंडर आहे आणि बघूया कशा प्रकारची संघ बांधणी होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावसंख्या झाली. 43 करायची आहे. 23 आवश्यक आहे. 18 बॉल 23. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकं झाले. 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
चला याच दरम्यान इथे आपण पाहतोय चौथं षटक घेऊन येते आणि आता समीकरण थोडंसं बदललेलं पाहायला मिळते. आपण उलट्या दिशेने जाऊया. तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये धावा आहेत त्या म्हणजे 23. 18 बॉल 23 आवश्यकता आहे ध्रुवील स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय श्रीपाद आणि येतोय एक अनुभवी गोलंदाज जतीन. थोडासा हलका जतीन. नक्कीच जतीन काय करू शकतो. जतीन टाकू शकतो लेफ्ट आर्म राईट आर्म ऑफ स्पिन राईट आर्म लेग स्पिन यॉर्कर रॉंग वन. आणि आपण जर त्याच्या हाताकडे लक्ष दिलं तरच आपल्याला समजेल की जतीन काय टाकतोय आणि एखादा तुम्हाला जोरात बॉल देखील येऊ शकतो. ध्रुवील साठी आता मात्र खूपच बॉल टर्न होतोय. याच बरोबर एक्स्ट्रा धाव देखील मिळेल. या एक्स्ट्रा धावेने एक वाईड आणि एक एक्स्ट्रा अशा 2 धावा मिळत आहेत. परंतु एक्स्ट्रा धाव द्यायच्या नाही जतीन कारण की सामन्याचं स्वरूप जर पाहिलं 18 बॉल 23 आणि मैदान आहे राजेश शिवाजी क्रीडांगण. षटकार चौकार यांची बरसात आपण अनेक सामन्यात पाहिली आहे. या मैदानावरती अनेक निर्णायक सामने जर पाहिले तर बॅटिंगच्या जोरावरती ते जिंकले गेलेत. 18 बॉल 23 आव्हान आणि जर सामन्यात टिकून राहायचं असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. जतीन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगली क्षेत्ररक्षण होतं आणि ते बघूया धावचीत घेण्याचा प्रयत्न होता. असफल चांगला प्रयत्न होता. अजून देखील आवश्यकता आहे ती म्हणजे 20 धावांची. 23 धावा झाल्यात. 16 बॉल 20 धावा. नक्कीच एखादा मोठा फटका सगळं स्वरूप बदलू शकेल. परंतु 1-2 जर गडी बाद केले तर या सामन्यात चुरस चांगलीच निर्माण होईल. अप्रतिम बॉल बघूया काय स्टिकला बॉल लागतोय का. पंच बाद देत आहेत आणि जतीन आपला डंका वाजवतोय या मैदानावरती ज्यासाठी त्याला 5 रन केलं गेलं. मिडल स्टिक घेऊन गेला बॉल आणि बाद होतोय ध्रुवील सारखा. नक्कीच फ्रंट फूट बाहेर काढला होता परंतु बॉल काही बॅटला मिडल करू शकले नाहीत आणि ज्या पद्धतीने जतीन लेग स्पिन ऑफ स्पिन करू शकतो ते पाहतोय आपण. बीट होतोय ध्रुवील. आता येतोय तेजस घाग. नक्कीच हा किंग मेकर असेल या मॅच साठी कारण की मॅचचं स्वरूप बदलू शकतो हा खेळाडू. जी चपळता आहे याच्याकडे 1 धावा 2 मध्ये कन्वर्ट करण्याची मध्येच बिग हिट मारण्याची. मागच्या स्पर्धेत अशीच कामगिरी केली होती जेव्हा 2 गडी बाद झाले होते पॉवर प्ले मध्ये. त्याने पहिला डॉट आणि दुसरा बॉल षटकार ठोकून दाखवलं होतं की मी देखील पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करू शकतो. आता येतो आपल्या संघाची जबाबदारी घेऊन खांद्यावरती घाग. तेजस घाग 15 बॉल 20 धावांची आवश्यकता. जतीन बॉलिंग मार्क वरती. आता आपला पूर्ण अनुभव पणाला लावा लागेल दोन्ही खेळाडूंना. एक जतीन आणि एक तेजस. बघूया जतीनने आपलं काम केलंय. एक सेट बॅट्समन परतवलाय. आता मात्र हलक्या हाताने खेळतोय. बॉल आतमध्ये येतोय. बॅकअप नाही मिळत आहे. नक्कीच बाबू बॅकअप करावा लागेल. सामन्यात जीव द्यावा लागेल आणि धावा रोखाव्या लागतील. अप्रतिम अशा स्थितीत हा सामना आहे कारण की कदाचित अजून एक षटक जतीनचं असेल शेवटचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता बॉल बाहेर काढतोय तो जतीन. नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेसाठी परी आणि अमन
पंचाची कामगिरी पाहतायत या स्पर्धेत किंवा या मैदानाचा त्यांचा अनुभव जो आहे तो फार आहे, कारण की परिसराचा उल्लेख केला तर एक अष्टपैलू खेळाडू अजून देखील खेळतोय, अनेक संघांसाठीचं प्रतिनिधित्व करतोय तो. आता मात्र जतीनचा पुढचा बॉल शेवटचा या षटकातील, पुन्हा रॉंग वन. आता मात्र बॅटची बॉटम एज घेऊन जातोय बॉल लेग स्लिपच्या दिशेने. भरत नक्कीच या स्पर्धेसाठी जर पाहिलं आपण तर अबाव 40 असे 2 खेळाडू आपण खेळतोय, परंतु या संघात जर पाहिलं तर 2 खेळाडू आपल्याला दिग्गज दिसत आहेत, एक समीर आणि भरत. धावसंख्या होत्या 25 43 करायचे आहेत. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 18 धावा. नक्कीच समीर आणि भरत जर आपण जुना काळ पाहिला तर आपल्याला आठवेल की राज मित्र मंडळासाठी योगदान फार महत्वाचं आहे, कारण की जेव्हा आपला संघ खेळत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं किंवा त्यात कमी खेळाडूंची उणी भरून काढणं अशा अनेक कामगिरी यांनी पार पाडल्यात. नक्कीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने खूप सहकार्य केलंय त्याच्यामध्ये या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे देखील बरेचसे मानकरी आहेत, मानकरी ठरणार आहेत, परंतु या मॅन ऑफ द मॅच ज्याने दिलंय त्यांची मी आपल्याला नावं सांगतो ते म्हणजे ऋग्वेद प्रवीण ढगे, दीनानाथ जोशी, PN अकॅडमी, श्री भगवान रेडकर, श्री युवराज झाला, मेघ धनुष मेडिकल, शैलेश सोळंकी, देवेश परमार, अजित गौड आणि विलास राऊत, त्याचबरोबर प्रसादजी खानविलकर. नक्कीच यांचं खूप मुळाचं सहकार्य या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता सामना खूप रंगतदार स्थितीत आहे. जी मॅच पाहिली आपण 18 बॉल 23 होती ती आता मात्र 12 बॉल 18 आली आहे. 6 धाव स्ट्रेट टाकून जातोय तो जतीन. आता मात्र बिग हिट आणि चांगल्या एरियामध्ये नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल सीमारेषे पार. 4 धावांसाठी कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा. मस्ट निडेड 4 रन्स फॉर निंजास. येस, आता मात्र थोडंसं गणित बदलत आहे. 12 बॉल 18ची मॅच आता मात्र 11 बॉल आणि 14 येते. बाबू एक आक्रमक आणि अतिशय तेज गतीने टाकण्याचा प्रयत्न बाबूचा पहिल्याच बॉल वरती, आणि आय थिंक बॅटिंग पॉवर प्ले का? येस, बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. परत एक मोठा फटका, बघूया झेल होतो का? जतीन झेल खाली येतो आणि एक अप्रतिम झेल होऊ शकला स्पर्धेचा. सुटतोय. थोडी स्टेपिंग चुकीची पाहायला मिळाली, परंतु हा जर झेल झाला असता तर प्रेशर पाहायला मिळालं असतं निंजाज या टीम वरती. यापूर्वी देखील एक चौकार ठोकला होता श्रीपाद दने. येस, आणि हे षटक जे आहे ते खूप महत्वाचं आहे. या षटकात ठरेल की पुढच्या षटकात तुम्हाला किती धावा करायच्या आहेत त्या, परंतु हे षटक खूपच महत्वाचं आहे. नक्कीच कदाचित जतीनसाठी जतीनला पुन्हा पाचारण केलं जाऊ शकतं. बघूया की धाव होत आहे. एक धाव पुढे दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? आणि इथे बाद होऊ शकतो. खेळाडू नकार देतोय तो म्हणजे घाग. आता विकेट जर पडल्या तर प्रेशर येऊ शकतं हे माहिती आहे, कारण की फक्त एक मोठा फटका हवाय. उद्या साधं आणि सोपं इक्वेशन आहे. 9 बॉल 13 रन्स, म्हणजे आता मला वाटतं आणि एक धाव कमी झाली असेल, 12 धावा. त्यामुळे अत्यंत सोपं इक्वेशन आहे. कोणती घाई करता कामा नये. मला वाटतं हा तेजस घाग, बरोबर आहे, तेजस घाग खेळतोय आणि तेजस घाग अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे त्यांच्यासाठी. समोर मला वाटतं श्रीपाद दिसतोय. नक्कीच का आपण म्हटलं की इक्वेशन थोडस
कमी आहे, परंतु जर आपण पाहिलं तर ध्रुवील, आदित्य आणि हा डेड बॉल आहे. येस, डेड बॉल आहे. यासारखे चांगले गडी, प्रथमेश यासारखे चांगले खेळाडू बाद झालेत आणि आता दारोमदार जी आलेली आहे ती तेजस आणि श्रीपाद यांच्यावरती. मला वाटतं एकावर एक धक्के देत गेलेले आहेत, पण त्या धक्क्यातून पूर्णपणे ही टीम सावरताना दिसते. तेजस सारखा खेळाडू, श्रीपाद सारखा तिथे समोर, दोघेही जण अत्यंत मातब्बर खेळाडू आहेत त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं हे पंचांकडून काहीतरी निर्देश येत आहेत तिकडे. प्लेयर्सनी कृपया पंचांशी हुज्जत घालू नये. पंच आणि ऑर्गनायझिंग कमिटी यामध्ये बघेल, कोणी हुज्जत घालू नका पंचांची. जयला विचार ना, जयला घ्या आणि अनुपला विचार ना. अनुप, जय आणि अनुपला विचार ना. हे बघ आवाज माईक मध्ये बोला. जय आणि अनुप. जय आणि अनुप. चला चला, डेड बॉल आहे, प्लीज मॅच थांबवू नका. ही स्पर्धा आपली आहे, लक्षात घ्या सर्वांनी. सहकार्य करा. सगळ्यांनी खेळाडूपणा, खेळाडू वृत्ती आपल्याला दिसली पाहिजे इथे. नक्कीच पंचायत डेट दिलाय. हा नियम सगळ्यांसाठी सारखाच असेल, लक्षात घ्या. काही वेळेला असं होत असतं की बॉल टाकत असताना आपण थोडं स्टिकच्या जवळ जातो. स्पर्धा आपली आहे आदित्य, त्याच्यामुळे आपण खेळाडू वृत्तीने किंवा आपल्या स्पर्धेत आपल्या सर्वांना समजून खेळायला हवं. चला, हरकत नाही, 2 ते 3 जण जास्त आहेत पण होतील. चला, धावसंख्या हवी आहे ती म्हणजे 12. 9 बॉल 12. उदय, अगदी सोपं इक्वेशन, कठीण नसणारं इक्वेशन आहे हे. समीकरण अत्यंत सोपं मैदानावरती दिसतंय. नक्कीच काका, जर आपण मागचं षटक पाहिलं जतीनचं तर त्याने 6 धावा दिल्या होत्या. त्याच्यामुळे शेवटचं षटक देखील जतीन टाकेल अशी शक्यता आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो पणाला लावेल. त्याच्यामुळे हे षटक जर आपल्याला शेवट षटकात जिंकण्यासाठी 6 बॉल 8-9 धावा जरी आल्या तरी ते थोडंसं एक सामना होऊ शकेल. त्याच्यामध्ये एक द्वंद्व पाहायला मिळेल बॅट्समन आणि गोलंदाजामधलं. पण बाबूला ते प्रयत्न करावे लागतील की कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे या षटकात. एक चांगला फटका जर आपण लेदर क्रिकेट पाहिलं तर असे फटके आपल्याला फार पाहायला मिळतात सुरुवातीच्या षटकामध्ये, पॉवर प्ले मध्ये. परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे शॉर्ट कव्हरच्या दिशेने. आणि याचबरोबर शेवटचा बॉल आहे, बघूया शेवटचा बॉल किती धावा देतोय आणि शेवट षटकात किती धावा ठेवतोय. काय म्हणाल काका, कशी असेल मॅच पुढची? मला वाटतं ह्या चेंडूवरती संपूर्णपणे इक्वेशन अवलंबून असेल. हा चेंडू कसा पडतोय, ह्या षटकातला शेवटचा चेंडू आणि त्या टोलवण्याचा जर श्रीपादने प्रयत्न केला तर बघूया तो तिथे टर्निंग पॉइंट होऊ शकतोय तिथे. आणि आता मात्र 1 षटक आणि स्टॅटिस्टिशियन्स आहेत 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. उदय, मला थोडंसं या ठिकाणी इंटरप्ट करावं असं वाटतं की जेव्हा ऑप्शन्स झाले ह्या RPLचे तेव्हा काही खेळाडू इतक्या महागड्या पद्धतीने विकले गेलेले आहेत ना. मग त्याच्यामध्ये चंदन 32,000, अनुप 69,000. नंतर मला वाटतं कल्पेशच्या टीममध्ये पण असेच काही खेळाडू आहेत की जे अत्यंत महागडे, त्यांची बोली इतकी मोठी मोठी लागलेली होती. आणि काही जेव्हा आयकॉन प्लेयर्स सिलेक्शन्स होतं त्यावेळेला याच वेळेला संपूर्णपणे रिशफल झालेलं होतं त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं मागच्या वर्षी तेजस घाग हा राजवीरमध्ये खेळत होता, त्यावेळेला त्याच्यासाठी बोलू लागले आणि ह्या वेळेला हा दुसऱ्या संघामध्ये गेलेला. त्यामुळे बोली पण अत्यंत महत्त्वाची लागते की कोणत्या टीमच्या ओनर त्या प्लेयर्सना कसा उचलतो एक त्या पद्धतीने. आणि त्या पद्धतीने मला वाटतं यावेळेला 90 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्यातले जवळजवळ 70 खेळाडू
इथे सिलेक्ट झाले. म्हणजे प्रत्येक टीममध्ये साधारणपणे 14 ते 15 खेळाडू घेतले गेलेले आहेत. 14 खेळाडू आहेत, म्हणजे 14 पंचे 70, 90 प्लेयर्सपैकी 70 प्लेयर्स हे इन झालेले आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच काका, खरं तर आपण नेहमी खेळत असतो, आणखी आपल्याला माहिती असेल कोणाचा गेम काय आणि कोण काय पद्धतीचं खेळत असतो. त्याच्यामुळे याच प्रकारे जर आपण बघितलं तशी बोली लागत जाते प्रत्येक खेळाडूवरती. प्रत्येकाचा खेळ इथे जज केला जातो आजवरचा, आणि हे ऑप्शन त्यासाठीच असतं की आपण किती आपल्या ताफ्यामध्ये बॉलर्स घ्यायचे आहेत, किती बॅट्समन्स घ्यायचे आहेत, किती ऑलराऊंडर्स खेळवायचे आहेत, आणि ते खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ चालू असते प्रत्येक टीम ओनरची. तेच जर आपण पाहतोय आणि जर पाहिलं तर या गल्लीमध्ये देखील अनेक खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या सामन्यात आपल्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी जी बोली लागली. 5 बॉलर यूज करायचे आहेत नक्कीच. अच्छा, त्यामुळेच 5 गोलंदाज कंपल्सरी. आणि मोठा फटका झेल होऊ शकतो का? आणि बाबू येतोय, बाबू झेल टिपतोय. पहिल्याच बॉलला का धक्का बसतोय, आणि आता मात्र संघ जे सामन्याचं स्वरूप आहे थोडंसं बदललेलं पाहायला मिळते. थोडंसं अडचणीत येण्याची शक्यता आहे. हा संघ जी हातातोंडाशी आलेला विजय जो म्हणतो आपण, तो घास, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणं, ही जी काय म्हण आहे ती म्हण मला वाटतं या मैदानावरती या संघांमध्ये दिसून येते आहे तिथे. आणि मला वाटतं आता हा झेल बाबूने घेतलेला दिसतोय, आणि हा श्रीपादचा झेल, श्रीपादने त्याला बाद केलं होतं. आणि एक कोइन्सिडन्स बघा, श्रीपादनेच त्याला बाद केलं होतं पहिल्या चेंडूवरती बाबूला, आणि बाबूनेच त्याला बाद केलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा खेळाडूपणे वचपा काढणं जो काय प्रकार आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सगळं हीच रंगत आहे क्रिकेटची. आणि आपण जर पाहिलं जे गणित 6 बॉल 9च आहे ते आता मात्र 5 बॉल 9 होते, त्याच्यावर गडी मिळून जाते. पण उद्या एखादा चौकार किंवा षटकार या सामन्याचं पारडं फिरवू शकतोय. पण मैदान इतकं स्लोअर आहे की तिथे चेंडू फटका मारून सुद्धा लांब जात नाहीये. अतिशय सुंदर चेंडू. समीर, नक्कीच सगळा जो अनुभव आहे समीर यांचा आजवरचा, तो आता 6वं षटक टाकणं एवढं इझी नसतं कोणत्याही सामन्यात. आणि जेव्हा तुम्हाला 6 बॉल 9 धावांची आवश्यकता असेल, आणि तुमच्या सोबत जे खेळणारे खेळाडू आहेत समोरचे, जे तुमच्या वयापेक्षा अर्ध्याचे असतात किंवा निम्मे असतात आणि जे आक्रमक असतात, अशा समोर असं षटक टाकणं, हाताळणं खूप कसब लागतं. आणि आपला अनुभव आता करताना पाहायला मिळते आपले समीर. अगदी बरोबर. कारण समीरने या मैदानावरती बऱ्याचशा मॅचेस खेळलेल्या असल्यामुळे त्याला मैदान कसं आहे, पिच कसं आहे याची सगळी कल्पना समीरला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तो बॉल चेंडू टाकतोय. आणि मला वाटतं आता मात्र थोडंसं इक्वेशन बिघडलेलं दिसतंय. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणं ही जी म्हण आहे ती म्हण इथे प्रत्यक्षात येताना दिसते. म्हणजे हातचा गेलेला सामना यांनी श्रीपादचा विकेट घेऊन, श्रीपादचा बळी घेऊन तिथे मला वाटतं परत सामन्यामध्ये एक चुरस भरलेली आहे. त्याच्यामध्ये एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय आपण जी समीर करतायत. चांगला फटका, बॉल अडवावा लागेल, आणि चांगला पुन्हा एकदा बाबू फील्ड करतोय आणि दाद मिळते, आणि ते बाद होतोय का बघूया. येस, बाद. दोन धावा करायचा प्रयत्न काका होता, आणि स्ट्राईक ठेवतो आपल्या जवळ, कारण का मोठा फटका खेळला होता घागने, आणि बाद होता तुमचे खेळाडू. याच दरम्यान एकच धाव मिळते, आणि या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36. अजून देखील 7 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 7 धावा का काय म्हणाल? 2 बॉलवरती एक तरी मोठा फटका आवश्यक आहेच आहे. एक षटकार या सामन्याचं पारडं फिरवू शकतोय. पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. काहीही घडू शकतं, शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं त्याच्यामध्ये. येस, घाग आता मात्र सर्वतोपरी परत करावे लागतील या फटक्यासाठी. आणि यॉर्कर लेंथ. येस, बघूया काय होत आहे. फर्स्ट अटेम्प्ट जर बॉल पकडला असता तर नक्कीच बाद करता आलं असतं खेळाडूला. आणि आता मात्र गणित बदलते. 2 धावांनी जी मॅच मला वाटतं
एक चेंडू 5 धावा. मी मगाशी उदय म्हणलं की शेवटच्या चेंडूवरतीही पारडं फिरवू शकतं क्रिकेटमध्ये, जर तर या गोष्टी इथे महत्त्वाच्या असतात की यामध्ये जर समीरने एखादा चेंडू वाईट टाकला, एखादा नो टाकला, तर तिथे 2 चेंडू मिळू शकतात. जर यामध्ये एखादा षटकार पडला तर सामन्याचं पारडं फिरू शकतं. त्यामुळे या जर तरच्या गोष्टी आहेत या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या शेवटच्या चेंडूवरती या जर तरच्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच काका, आपण जर पाहिली तर स्पर्धेची सुरुवातच अशी होते की 1 बॉल 6ची आवश्यकता तुम्हाला येते आणि 43 धावा देखील आपण 6 षटकामध्ये. फुल टॉस बॉल आणि बिग हिट मिडव्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. येस, ही जर तर या इथे आलेला आहे बघा तेजसने. आणि मला वाटतं बघा हवा पण त्यांच्या बाजूने फिरलेली आहे संपूर्णपणे आणि हातातला गेलेला सामना हा परत खेचून आणलेला आहे. हातातोंडाशी आलेला विजय जाण्याच्या प्रयत्नात होता पण तो घास त्यांनी आपल्या तोंडातून काढू दिला नाही आणि तेजसने मात्र हे या मैदानावरती करून दाखवलेलं आहे. अत्यंत चुरशीचा सामना. उदय, तेजस बद्दल काय म्हणावं असं वाटतं? नक्कीच काका, जर मॅच पाहिली तर 36 बॉल 43 म्हणजे जेमतेम 7 धावा फक्त एक्स्ट्रा होत्या आणि ह्या 7 धावा फक्त एक्स्ट्रा कशा करायच्या, तर एक मोठा फटका आपल्याला आवश्यक आहे आणि तो कधी मारायचा तर तो शेवटच्या बॉलला येतोय. आणि मी मगाशीच म्हटलं घाग हा चपळ खेळाडू आहे आणि ज्याने मागच्या